जालना म्हणजे रावसाहेब दानवे. केंद्रात आणि राज्यात कुणाचीही सत्ता असू दे, पण जालन्यात एकच नाव चालतं, ते म्हणजे रावसाहेब दानवे. गेल्या अनेक वर्षांपासूनचा हा इथला अनुभव. अस्सल ग्रामीण बोलीभाषा, कार्यकर्त्यांमध्ये मिळून मिसळून राहण्याचा स्वभाव, यासाठी दानवे फेमस आहेत. गेल्या 40 वर्षात दानवेंचा राजकीय आलेख चढता राहिलाय. सरपंच पदापासून राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या दानवेंची ही 26वी निवडणूक. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर पार पडलेल्या 1985च्या विधानसभा निवडणुकीत दानवेंचा पराभव झाला होता, तोही फक्त 1,500 मतांनी. ही निवडणूक वगळली तर दानवे इलेक्शन हरलेले नाहीत. ते जालन्याचे 5 टर्मचे खासदार. यंदा 6व्यांदा ते मैदानात उतरलेत. त्यांच्या विजयाचा सिक्सर रोखण्यासाठी काँग्रेसनं कल्याण काळेंना उमेदवारी दिली, तर अपक्ष उमेदवार मंगेश साबळे इम्पॅक्ट प्लेअर ठरणार का, अशी ही चर्चा आहे. जालना म्हणजे रावसाहेब दानवे या इतिहासामुळे यंदाही दानवे विरोधकांना सहज चकवा देतील अशी चर्चा होती. पण दानवेंसाठी ही निवडणूक वाटते तितकी सोपी नाहीये. ग्राउंडवर कडवी लढत बघायला मिळते. 2 लाखांपेक्षा जास्त मतांनी विजयी होईल असा दावा कल्याण काळेंनी केलाय, तर मंगेश साबळे यांचंही वारं वाहतंय. सध्याच्या घडीला ग्राउंडवरचं वातावरण कसं आहे, मराठा आरक्षणाचा फॅक्टर कसा वर्कआउट होतोय, अंतर्गत कुरघोड्यांचा फटका कुणाला बसू शकतोय, जालन्यात कसं कसं, पाहूयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. आता जालन्यात रावसाहेब दानवे विरुद्ध कल्याण काळे हा सामना पहिल्यांदाच होतोय असं नाही. यापूर्वी 2009 मध्येही असाच सामना रंगला होता. या निवडणुकीत दानवेंचा 8,500 मतांनी निसट्टा विजय झाला होता. यंदा दोन्ही बाजूचा प्रचार शिगेला पोहोचलाय. ज्यांच्याकडे नेता नाही, नीती नाही, पंतप्रधान पदाचा चेहरा नाही, अशी लोक मतं मागतायत. काँग्रेसनं विकासाच्या मुद्द्यावर बोलावं, मी खोटा ठरलो तर उठाभाषा काढेल, असं आव्हान दानवेंनी दिलंय. तर माझा बाप आणि मी खानदानी श्रीमंत, मी यांच्यासारखा चिंदी चोर नाही, अशी टीका कल्याण काळेंनी केली. आता या आरोपांच्या पलीकडे उमेदवारांबद्दलचं वातावरण कसं आहे, प्लस मायनस वाले मुद्दे काय आहेत, ते पाहूयात. सुरुवात करूयात रावसाहेब दानवे यांच्यापासून. तर रावसाहेब दानवे यांना भाजपनं पहिल्याच यादीत उमेदवारी जाहीर केली. ते 5 टर्म खासदार असल्यानं अँटी इन्कम्बन्सीमुळे त्यांचं तिकीट कापलं जाईल अशी ही चर्चा होती. पण जालन्यात भाजपकडे दुसरा प्रबळ चेहराच नव्हता. तिकीट नक्की झाल्यावर दानवे कामाला लागले. ग्रामीण भागावर असलेला त्यांचा होल्ड, कार्यकर्त्यांकडून काम कसं करून घ्यायचं याचं कौशल्य, याच्या जोरावर त्यांनी अगदी गावागावात प्रचार केला आणि प्रचारात आघाडी उघडली. त्यांचा प्रचार प्रामुख्यानं ग्रामीण भागातला कनेक्ट, विकासाचा अजेंडा आणि मोदी की गॅरंटी अशा 3 मुद्द्यांभोवती फिरतोय. 25 वर्षांपासून इथले खासदार असल्यानं विकासाचा मुद्दा पुढे ठेवणं हे त्यांना प्लस मध्ये घेऊन जाणारं ठरतं, अशी चर्चा आहे. जालना ते अंबड, जालना ते भोकरदन आणि जालना शहरात अंतर्गत रस्त्यांचं विणलेलं जाळं अशी विकास कामं पुढे करून दानवे आपला प्रचार करतायत. याशिवाय ड्रायपोर्ट, वंदे भारत एक्सप्रेस आणि ICT कॉलेज आणून जालन्यात विकास केल्याचं त्यांच्याकडून सांगितलं जातंय. पण यातला ड्रायपोर्टचा विषय काही प्रमाणात त्यांच्यावर बुमरँग होताना दिसतोय. शेतीमालाची आयात निर्यात करण्यासाठी ड्रायपोर्टची संकल्पना आणली, पण याचं केवळ 5%च काम पूर्ण झाल्याचं बोललं जातंय. 6 वर्षांपूर्वी नितीन गडकरींच्या हस्ते याचं उद्घाटन झालं होतं. तेव्हा ड्रायपोर्टवर जायला चांगला रस्ताही नव्हता. केवळ गडकरी येणार म्हणून इथं रस्ता बनवला होता असंही सांगण्यात येतं. पण ग्रामीण लोकांशी असलेला कनेक्ट आणि मोदी की गॅरंटी हे मुद्दे मात्र दानवेंच्या पथ्यावर पडताना दिसून येत आहेत. तर मतदारसंघातलं अँटी इन्कम्बन्सीचं वातावरण त्यांना बॅकफुटला घेऊन जाणारं ठरतंय. तसंच गेल्या 5 निवडणुकीत त्यांना शिवसेनेची खंबीर साथ मिळत होती. आता शिवसेना पक्षफुटीचा त्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जाते. इथले विद्यमान आमदार भलेही युतीच्या बाजून असतील, पण इथला कोर शिवसैनिक अजूनही उद्धव ठाकरेंसोबत असल्याचं सांगण्यात येतंय. त्याचबरोबर मोदींच्या मुस्लिम आरक्षण आणि संविधान बदलाच्या नॅरेटिव्हमुळे मुस्लिम आणि दलित समाजही दानवेंच्या विरोधात जाण्याची शक्यता आहे. या सोबतच दानवेंविरोधात जाणारा आणखी एक महत्वाचा फॅक्टर म्हणजे मराठा आरक्षण. जो मराठा आरक्षणाचा विरोध करतोय त्यांना पाडा, असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलं होतं. त्यांनी आपल्या आंदोलनात भाजपला, विशेषतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष केलं. त्यामुळे जरांगे पाटलांनी सत्ताधाऱ्यांविरोधात घेतलेल्या भूमिकेमुळे जिथं मराठा आंदोलन हॉटस्पॉट राहिलं, त्या जालन्यात मराठा समाज दानवेंच्या विरोधात जाण्याची शक्यता बोलून दाखवली जाते. सभांबद्दल बोलायचं झालं तर 8 मेला अमित शहांनी रावसाहेब दानवे यांच्यासाठी सभा घेतली. दानवेंना मत म्हणजे मोदींना मत, ही लाईन त्यांनी उचलून धरली.
पण याच सभेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते. त्यांनीही धमाकेदार भाषण केलं. पण याचा इम्पॅक्ट काहीसा उलटा होण्याची शक्यता स्थानिक पत्रकारांकडून व्यक्त करण्यात येत आहे. मराठा आरक्षणाचा हॉटस्पॉट असलेल्या जालन्यात फडणवीसांना बोलवलं. यावरून मराठा समाज नाराज होण्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. कारण आदल्याच दिवशी 7 मेला सिल्लोड तालुक्यातल्या घाटनांदरामधल्या प्रचार सभेला मराठा आंदोलकांनी विरोध केला होता. जोरदार घोषणाबाजी झाल्यामुळं दानवेंना फक्त अर्ध्या तासात सभा गुंडाळावी लागली. त्यामुळं रावसाहेब दानवेंचा आधीसारखा जोर दिसत नसल्याची चर्चा मतदारसंघात सुरू आहे असं सांगण्यात येतंय. आता बोलूयात कल्याण काळे यांच्याबद्दल. काँग्रेसनं इथून सभ्य आणि स्वच्छ अशी प्रतिमा असलेल्या कल्याण काळेंना उमेदवारी दिली. काळे हे विलासराव देशमुख यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जायचे. आजही त्यांचे देशमुख कुटुंबियांशी चांगले संबंध आहेत. त्यांचा उमेदवारी अर्ज भरायला स्वतः अमित देशमुख हजर होते. काळे हे फुलंब्री विधानसभा मतदारसंघाचे 2 टर्म आमदार होते. मागच्या 2 निवडणुकांमध्ये त्यांचा भाजपच्या हरिभाऊ बागडेंकडून पराभव झाला. त्यामुळे ते 10 वर्षांपासून सत्तेबाहेर आहेत. साहजिकच त्यांच्याकडे सांगण्यासारखी फारशी विकास कामं नाहीत. त्यांच्या प्रचाराचा भार प्रामुख्यानं भाजपवर टीका करण्यावर राहिलाय. मतदारसंघात रखडलेली कामं, न झालेला विकास आणि भाजपची अपूर्ण आश्वासनं यावरून ते रावसाहेब दानवेंवर निशाणा साधत आहेत. कल्याण काळेंसाठी आतापर्यंत जालन्यात एकाही मोठ्या नेत्याची सभा झाली नाही. पण त्यांनी दुसऱ्या फळीतल्या नेत्यांना सोबत घेऊन मतदारसंघ पिंजून काढला. गावोगावी जात प्रचार केला. संभाजीनगरचा जिल्हाध्यक्ष म्हणून काम करताना त्यांनी कार्यकर्त्यांची जी फळी उभारलेली ती आता त्यांच्या मागे उभी राहिली असल्याचं दिसून येतंय. याशिवाय 10 मेला जालन्यात उद्धव ठाकरेंची सभा आहे. मतदारसंघात उद्धव ठाकरे यांच्याबाबत असलेल्या सहानुभूतीचा फॅक्टर काळे यांच्या पथ्यावर पडण्याची शक्यता आहे. तर रावसाहेब दानवेंच्या विरोधात असलेल्या मराठा समाजाच्या भावना कल्याण काळेंना प्लसमध्ये घेऊन जाताना दिसत आहे. मराठा आरक्षणाचा फॅक्टर, उद्धव ठाकरेंची सहानुभूती आणि दुसऱ्या फळीतल्या नेत्यांवरची भिस्त यावर कल्याण काळेंची मदार आहे. तसंच रावसाहेब दानवे यांच्या विरोधात असलेल्या अँटी इन्कम्बन्सीचा विषयही काळे यांच्या पथ्यावर पडणारा आहे. पण जालन्याबद्दल बोलताना फक्त या 2च उमेदवारांबद्दल बोलून भागत नाही. इथं जोरदार चर्चा आहे ती अपक्ष उमेदवार मंगेश साबळे यांचीही. मराठा आंदोलनातला आक्रमक चेहरा आणि गेवराई पायगा गावचे तरुण सरपंच अशी मंगेश साबळेंची ओळख आहे. विविध लक्षवेधी आंदोलनं करण्यासाठी ते प्रसिद्ध आहेत. मराठा आरक्षणासाठी त्यांनी आपली नवी कोरी कार पेटवून दिली होती. या घटनेनंतर मंगेश साबळे यांचं नाव संपूर्ण महाराष्ट्रभर पोचलं. आता तेच मंगेश साबळे जालन्यातून उभे आहेत. यामुळं रावसाहेब दानवे यांच्यावर जोर असलेला किंवा भाजपकडे न जाणारा मराठा मतदार एक गठ्ठा मंगेश साबळेंच्या बाजूने जाण्याची शक्यता आहे. मराठा समाजात होणारं विभाजन कल्याण काळेंना बॅकफुटला घेऊन जाऊ शकतं. दुसरीकडे मराठा समाजाचा आक्रमक चेहरा म्हणून मंगेश साबळे यांची ओळख असली तरी त्यांना ग्राउंडवर म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याचं बोललं जातंय. त्यात मनोज जरांगे यांनी आपण कुठलाही उमेदवार उभा केला नाहीये अशी भूमिका घेतली. जरांगे पाटील यांचे कार्यकर्ते आणि मंगेश साबळे यांच्यात वादावादी झाल्याचा व्हिडिओही काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. त्यात ग्राउंडवर काम करण्यासाठी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची फळी नसणं आणि आर्थिक पाठबळ नसणं याचा साबळे यांना फटका बसत असल्याचं बोललं जातंय. पण या सगळ्या गोष्टी विचारात घेतल्या तरी त्यांची लोकप्रियता, त्यांना होऊ शकणारं एक गठ्ठा मतदान जास्त असू शकतं असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. आपली गावागावातली पॉकेट्स, मराठा समाजाचा उमेदवार अशी तयार केलेली इमेज यामुळं साबळे आपला मतदानाचा आकडा 50,000पर्यंत जरी नेऊ शकले तरी जालन्यातले टशन वाढू शकते. कारण 2009च्या लोकसभेला दानवे यांना फक्त 8,500 लीड होतं. 2014च्या लोकसभेला रावसाहेब दानवे यांना 29,000 मतांचं लीड होतं. तर 2019ला हा आकडा 41,000 मतांचा होता. यंदा मराठा आरक्षण फॅक्टर, कल्याण काळे यांच्यासारखा टफ उमेदवार समोर आणि मोदींची म्हणावी अशी लाट नसणं यामुळं वन साइड लीडची शक्यता धुसर आहे. कल्याण काळे यांनी फोर्स लावला असला तरी त्यांनाही लाखाचं लीड घेणं कठीण आहे. अशात मंगेश साबळे यांनी 50 ते 60,000 मतं घेतली तर निकालाचं चित्रच बदलू शकतं. पण ही मतं दानवेंच्या विरोधात कल्याण काळेंकडे जाणार असलेली घेणार की थेट दानवेंनाच डॅमेज करणार या गोष्टी महत्वाच्या ठरणार आहेत. आता रावसाहेब दानवे आणि कल्याण काळे यांच्या मागे कुठून कशी ताकद लागली आहे ते पाहूयात. तर जालन्यातल्या 6 पैकी 5 विधानसभा मतदारसंघात महायुतीचे आमदार आहेत. पैठणमधून संदीपान भुमरे, बदनापूरमधून नारायण कुचे, भोकरदनमधून संतोष दानवे,
सिल्लोडमधून अब्दुल सत्तार आणि फुलंब्रीमधून हरिभाऊ बागडे यांची ताकद रावसाहेब दानवे यांच्या बाजून आहे. तर जालन्याचे आमदार कैलास गोरंट्याल या एकाच विद्यमान आमदाराचा पाठिंबा कल्याण काळेंना आहे. वरवर पाहता दानवे यांना चांगला पाठिंबा असल्याचं दिसतं. मात्र शिवसेना पक्षफुटीमुळे संदीपान भुमरे आणि अब्दुल सत्तार यांच्याबद्दल नाराजी असल्याची चर्चा आहे. त्यामुळे त्यांच्या सांगण्यावरून मतदारसंघातला शिवसेनेचा पारंपरिक मतदार कितपत कमळाकडे वळणार याबाबत शंका आहे. शिवाय अब्दुल सत्तार यांचा सिल्लोड मतदारसंघ मुस्लिम बहुल आहे, जो भाजपकडे शिफ्ट होण्याची शक्यता कमी आहे. तर भुमरे स्वतः छत्रपती संभाजीनगर लोकसभेत अडकले आहेत. दुसऱ्या बाजूला कल्याण काळे यांची भिस्त दुसऱ्या फळीतल्या नेत्यांवर आहे. जालन्यातून कैलास गोरंट्याल यांच्यासह राजेश टोपे यांची साथ त्यांना मिळते. तर बदनापूरमधून बबलू चौधरी आणि शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार संतोष सांबरे, भोकरदनमधून शरद पवार गटाचे माजी आमदार चंद्रकांत दानवे आणि जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांची मदत काळेंना मिळते. सिल्लोड आणि पैठणमधून पक्षफुटीचा फॅक्टर वर्कआउट होण्याची शक्यता वर्तवली जाते. तर फुलंब्री कल्याण काळेंचं होमग्राऊंड असल्यानं ते इथून चांगली मतं खेचू शकतात असंही बोललं जात आहे. कैलास गोरंट्याल हे कल्याण काळेंच्या बाजूने असले तरी त्यांचे रावसाहेब दानवे यांच्यासोबत चांगले संबंध असल्याचं सांगितलं जातं. गोरंट्याल यांनी अनेकदा दानवे यांची जाहीर स्तुतीही केली आहे. रावसाहेब दानवे हे जालन्याचे भाग्यविधाते असल्याचं त्यांनी बऱ्याचदा जाहीर कार्यक्रमातून म्हणलंय. त्यामुळे गोरंट्याल काळेंचं काम करतील का यावर शंका उपस्थित केली जात होती. मात्र ग्राउंडवर त्यांनी काळेंसाठी ताकद लावल्याचं बोललं जातंय. याचं कारण म्हणजे जालन्यात रावसाहेब दानवे यांचे चुलत बंधू भास्कर दानवे ऍक्टिव्ह झालेत. भविष्यात रावसाहेब दानवेंनी आपल्या भावाला पाठबळ दिलं तर आपलं वर्चस्व धोक्यात येऊ शकतं अशी भीती गोरंट्याल यांना आहे. यातूनच त्यांनी काळेंच्या बाजूनं स्वतःला प्रचारात झोकून दिले. दुसरीकडे रावसाहेब दानवे यांचे कट्टर विरोधक समजले जाणारे अर्जुन खोतकर यांच्याशी मनोमिलन झालं असलं तरी हा डिसिजन ग्राउंडवर किती झिरपणार याची ही चर्चा आहेच. याशिवाय जालन्यात इम्पॅक्ट करणारा आणखी एक घटक म्हणजे धनगर मतं. जालन्यात प्रकाश शेंडगे यांच्या ओबीसी बहुजन पार्टीकडून दीपक बोरहाडे आणि वंचितकडून प्रभाकर बकाले यांना उमेदवारी देण्यात आली आहे. हे दोन्ही उमेदवार धनगर समाजातून येतात. त्यामुळे धनगर समाजाची मतं या दोन उमेदवारांकडे डायव्हर्ट होऊ शकतात असं बोललं जातंय. गेल्या काही वर्षात धनगर समाजाचा पाठिंबा भाजपला असल्याचं दिसून आले, पण यंदाच्या निवडणुकीत दोन धनगर उमेदवार मैदानात असल्यानं याचा फटका दानवेंना बसू शकतो अशी ही चर्चा आहे. एकूणच जालन्यात महायुतीच्या आमदारांची फौज दानवेंच्या बाजूने आहे. तर त्यांचा प्रचार ग्रामीण कनेक्ट, विकासाचा अजेंडा आणि मोदी की गॅरंटी यावर सुरू आहे. तर कल्याण काळेंची भिस्त दुसऱ्या फळीच्या नेत्यांवर असून मराठा समाजाचा फॅक्टर त्यांच्या पथ्यावर पडणार आहे. आणि मंगेश साबळे यांची इम्पॅक्ट प्लेअर म्हणून इथून जोरदार चर्चा आहे. तुम्हाला काय वाटतं? जालन्यात कसं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी बोलबिडूला सबस्क्राईब करायला विसरू नका.